संजवाड येथे मुलानेच केला वडिलांचा गळा दाबून खून। मंद्रुप पोलिसांची माहिती। दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथील एका शेतकऱ्याचा त्यांच्या मुलानेच गळा दाबून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। संशयित मुलाला मंद्रुप पोलिसांनी अटक केली असून त्याला सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। चंद्रकांत विठ्ठल हनुमाने, वय वर्ष 45, राहणार संजवाड तालुका दक्षिण सोलापूर असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे। सागर चंद्रकांत हनुमाने, वय वर्ष 27, राहणार संजवाड असे वडिलांचा खून केलेल्या संशयित मुलाचे नाव आहे। विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना दिनांक 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता बोळखोटे येथील गेनाप्पा महादेव पुजारी राहणार कुंभारी यांच्या शेतात चंद्रकांत हनुमाने हे बेशुद्ध अवस्थेत पडले होते। त्यांना बेशुद्ध अवस्थेत मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। मृताच्या गळावरील 3 ठिकाणचे कातडे निघाले होते, तसेच उजव्या पायाजवळ खरचटले होते। शवविच्छेदन केल्यानंतर चंद्रकांत हनुमाने यांचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले, मात्र त्यांचा खून कोणी केला हे स्पष्ट होत नव्हते। त्यामुळे मंद्रुप पोलिसांनी चंद्रकांत हनुमाने यांचा अज्ञाताने गळा दाबून खून केल्याचा गुन्हा दाखल केला होता। मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला, मात्र आरोपीचा शोध काही लागत नव्हता। स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम तपास करीत होती। अखेर तपासामध्ये मुलगा सागर हनुमाने यानेच गळा दाबून खून केल्याचे उघड झाले। मुलगा सागर यास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली। तेव्हा त्याने वडिलांचा खून कोणत्या कारणासाठी केला, त्याला कुणी मदत केली आहे का, याचा तपास मंद्रुप पोलीस करीत आहेत। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे करीत असल्याची माहिती सोमवारी प्रेस नोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।